भैयाने शेण वगैरे काढले, गोठा स्वच्छ केला. सकाळच्याला गोठा असा स्वच्छ होतो, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम. आणि दिवसभर जर शेण असेल ना तर ते मागं ओढून ठेवायचं, मग ते संध्याकाळी काढायचं. इकडं हरणे हे इथली आपण बैलांची जागा बदलली. बैल आपण तिकडं काळ्या मातीत बांधतो खिल्लेरीच्या बाजूला. आणि वृंदाचं दूध काढायचं राहिलं. आणखीन वृंदाचं पिल्लू आहे ना तर त्याला आपण इकडंच बांधतो, जे इथे त्याला माती खायला भेटत नाही आणि वृंदाच्या जवळ राहते. त्याच्यामुळे आपण बैल तिकडं शेतात बांधतो, कारण की पिल्लू इथं जवळ राहावं वृंदाच्या. म्हणजे कसं वृंदा जास्त कावरी बावरी होत नाही. तिला आपण अगोदर बाहेर बांधतो दूध काढायला, तिकडून इकडं आणलं ना ती सारखी वासराकडे बघायची तिकडं. मग त्याच्यामुळे म्हटलं तिचं वासरू तिच्या बाजूलाच बांधू. आता लई फ्रेश, आता उड्या वगैरे मारते चांगले. आणि इकडं त्याला आणखीन दूध प्यायचं राहिले. आता थोड्या वेळाने त्याला दूध पाजायचं आहे. वृंदा ते आता वाटच बघते दुधाची. ते इतक्या आईच्या जवळ आहे, पण दूध कधी प्यायचं आहे. माझा थोड्या टायमाने ना त्याला बहुतेक इकडं बांधावं लागेल, चिमण्याला इथं आणावं लागेल. कारण बैल तिकडं खायला म्हणलं ना काळ्या रानात तर वाटोळं जास्त करतात. त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने बैलांना आणायचं इथं जागेवर. पण रात्रभर तर वासरू आपण इथंच बांधणार आहेत आणि दिवसभर मग तिकडं सावलीत, झाडाच्या सावलीत. कारण दिवसभर पत्र्यात म्हणलं ना, पत्र्यात जास्त गरमी होती. आणि ते लहान आहे नाही रे, ते आता मनाने उठतंय ना, ते त्याला अगोदर उठवावं लागत होतं. थांब थांब, ते दूध प्यायचीच वाट बघते. आपण पिल्ले असे जवळ बांधतो ना, पण गाया ना आपण पिल्लू सोडल्याशिवाय दूध पाजतच नाहीत. आता वृंदा अलीकडे जरी सरकले ना, मागचे पाय अलीकडे केले ना, तरी या पिल्ल्याला दूध पितील. पण आपल्या गाया तसं करतच नाहीत. आपण हरण्या पण गंगाजवळच बांधायचो, पांढरं वासरू खिल्लेरीजवळ बांधतो. खिल्लेरी कधी कधी पाजते बरं का, पण गंगा आणि वृंदा दूध नाही पाजत वासराला. ज्यावेळेस आपण वासरं सोडू ना, मग त्यावेळेसच दूध पाजतात वासराला. नाहीतर ते अलीकडे जरी सरकले ना मागच्या पायाने, तरी वासरू दूध पिऊ शकतं. पण गाया सरकतच नाहीत आपल्या. त्यांना माहिती धार काढायच्या वेळेस वासराला दूध असते, तेव्हा आत्ता सरकायचं नाही. बाकी इकडं हरण्याचं दूध काय माहीत नाही, हरण्याचं राहिलं की नाही. गंगाची धार झाली की नाही माहीत नाही. भाई एकटाच दूध काढतो ना, आणि आपल्या तिन्ही पण जर्शी गाय दूध देतात. एक वर झाडाखाली बांधली, ती पलीकडची जर्शी गाय दूध देते, ही जर्शी गाय दूध देते. आणि आता भैया वरच्या जर्शी गायचं दूध काढते. हिचं दूध काढून झालं आहे जर्शीचं, त्या जर्शीचं दूध काढून झालं. फक्त आता वृंदा, गंगा आणि खिल्लेरी राहिलं. मग 4-5 गाया दूध देत होता, त्याच्यामुळे भैयाला वेळ लागतो दूध काढायला. अगोदर तो गोठा साफ करतो, मग नंतर दूध काढतो. आता लाली पण हात लावू देते. पहिली हात लावू देत नव्हती, आता तिला कळतंय हात लावल्यावर चांगलं वाटते ते. इकडं आपल्या इकडं कॅनमध्ये थोडंसं दूध आहे बरं का, खाली 3-4 लिटर. परत ही 10 लिटरची बकेट भरलेली दुधाने, आणि परत ह्या बकेटमध्ये दूध आहे. ते थोडंसं थंड व्हावं म्हणून भाईने उघडं ठेवलं आहे. आणि कॅन्डात एका गाईचं टाकलेलं आहे दूध. तर आपलं दूध 16-17 लिटर दूध भरतं आपल्या जर्शी गायांचं. ही एक फुल 10 लिटरची बकेट, त्याच्यामध्ये 4-5 लिटर दूध असेल, आणि कॅन्डामध्ये 4-5 लिटर दूध आहे. खिल्लेरीचं वासरू जागेवर बांधतो, बैलांना जागेवर घेतो, म्हणजे थोड्या वेळाने खायला टाकायचं. आज लाईट 9:30 वाजता येणार आहे, त्याच्यामुळे कुट्टे वगैरे काही केलेले नाही आपण. आणि हे वासरू इकडं सुटले, आणि बैल रात्रभर आपल्या इकडं असतात. आणि ह्याला भैयाने मोकळं सोडले असं मला वाटतंय. ह्याला वासरालाच न्यायला आलो आहे मी, आणि बैलांना पण मला घेऊन जायचं आहे त्यांच्या जागेवर. ह्याला अगोदर जागेवर नेतो. चल रे, चल. टोक, चल चल जागेवर. त्याला जागे म्हणलं की नको वाटते. चल लवकर, आला का?
आता दूध पिऊन इथं बसलंय गाईपाशी. त्याला मी तिकडं बाहेर सावलीत नव्हतो, कारण थोड्या वेळाने मग गाय पण चरायला जाते ना. आज जाईल का नाही सांगता येत नाही वृंदा चरायला, पण गेली थोड्या वेळानंतर ह्याला नेऊन बांधतो मी सावलीत. उठ चल बाई, उठ की उठ. त्याला उठायला नको वाटते आता. आपला सर्जा भुईमुगाच्या शेतात गवत खायला बांधलाय. भुईमुग काढला ना 2-4 दिवसात गवत लयच मोठा झालं पटकरनं. तर सर्जाला बांधलं इथं गवत खायला. आणि मला काय ना मला एकच बैल आणता येतो, तर त्याच्यामुळे अगोदर सर्जाला आणले. आता मी चिमण्याला आणणार आहे. आणि आईने आणली जर्सी गाय पाण्यावर. आई पण एक गाय पाणी दाखवते. आता मी चिमण्याला न्यायला आलो आहे, चिमण्याला घेऊन जातो. चल रे चिमान, सरक सरक माग, सरक मागे, सरक. असं टोचू त्याला, सरक माग. चिमणे सरक टोचत नाही का? सरक माग, मग माग सरक, पलीकडे सरक. सोडून बी देत नाही, नुसती घाई गडबड करते. चल चिमान. इथं आपला उरलेला तीळ आणून ठेवला आहे, जो काढायचा राहिला होता. आता सगळा तीळ काढायचा झाला आहे. अरे ह्याला कितीदा सांगितलं ते इकडं बसू नको उन्हात, तरी उन्हात बसायला वडीतच घेतो महाग. वय ह्याच्यावर मी खाली सर्कल आहे. थांब बस इकडे ह्याच्यावर. त्याला असं करावं लागतंय. परत ह्याच्यावर आलं का मग हे असं वडीत घेतो त्याला महाग. हां बस इकडे सावलीत. पण ते बऱ्याच वेळा मी बघितलं ना, असं पाय लांबूनच बसलेलं असतं. पाय लांबून झोपत आहे. त्याला जरा महाग ओढतो असं गोणी. उई महाग झोप बघा. असं खाली ठेवलं मान. थांब झोप तसंच बस खाली. झोपून बी कंटाळत असेल ते दिवसभर. माहीत असेल दिवसभर मी झोपलेलीच आहे. इकडे ह्याचं बी चालू आहे आराम. चला आता आपण करवंद बघायला जाऊ, कशी झालेत करवंद. बहुतेक पिकले असतील असं वाटतंय. इकडे आहेत आपले करवंद. तर बघू, लांबून तर एक लाल दिसतंय. हे बघा, हे वालं पिकले. जास्त काही काळं झालं नाही, पण बरे खाण्यासारखं आहे. त्याच्या बाजूला दुसरं वरती हे पण बऱ्यापैकी धूळ बसली राव ह्याच्यावर. पण हे असं आहे चांगले, हे चांगलं पिकले राव. ह्याला खाऊन बघतो कसं आहे. छान लागते. आणखीन बघू इकडं खाली. ह्याला टाईम आहे, आता पिकायला चालू झालीच बरं का, पण टाईम आहे ह्याला. थोडासा लाल लाल झाले, जास्त काळे होऊन देतो. आणि पाखरं बी ठेवत नाहीत ना आता सध्याला एरियात. पाखरांना काही खायला नाही, त्याच्यामुळे हे बघा इथं एक आहे. हां हे एक आहे, परत इकडं खाली एक आहे, परत इकडं मधी एक आहे. अरे मी तर लय उन्हात आले. मी येताना आबाळ होतं, पण आता ऊन आलं. हे बघा इकडे एक आहे. परत असं सापडे आहे बघा एवढे. मला 3-4 सापड आहेत. त्यातले फक्त 3च चांगले पूर्ण पिकलेले आहेत. बाकीचे 2 कच्चे, ज्याच्यातून जास्त रुचिक येतो ना ते 2 कच्चे आहेत. चला ह्याच्यात आणखीन पलीकडे 1-2 आहेत, ते बी घेतो. करवंदाला काटे बी आहेत रे बाबा. परत हे ना लावलंय बी काट्यात, त्याच्यामुळं इकडं परत माझ्या हाताच्या पुढे एक होतं. पुढे गेलं की हे असे. आत्ताचे 2 शेवटला घेतलेले 2 चांगलेत. बाकी हे ना लय बघून घ्यावं लागतं राव. एवढे जास्त नाहीत ना आपल्या भागात आलेले, त्याच्यामुळे हे वरचं एक घेतो बस एवढेच. ह्याच्या बाजूला इथे एक फांटा आहे, तर ह्याला बघून हे बघा आता लाल व्हायला लागलेत. हे आहे आता पिकायला सुरुवात झाली ह्यांची. इथले एक घेतो मी. हे जरा बऱ्यापैकी पिकले. बाकी आणखीन 7-8 दिवसांनी भरपूर पिकतील बरं का. हे कच्चंच आहे, हे नको घ्यायला. तर आपल्या शेताच्या कडेने सगळे करवंदाचे झाड आहेत 5-6. इकडे बघा तुम्ही पुढच्या बाजूला इकडे आलेत का. इकडे एक सापडलं रे बाबा. वा इथे एक सापडलं.
आणखीन इथं काटेल येत रे बाबा समोर. अरे यार इथं ना पुढं चांगले करून देत बरं का. हे बघा इथं या फांटीला हे 1-2 चांगले काळे झालेत, पण ते आता घेता येत नाहीत कारण काटेलही मोठे तिथं. अरे ह्याला काय करावं येड, ह्याला गळ्यालाच ओढ तिकडं मुड दी पाय येड इकडे इकडे. चल सावलीत, ह्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी सावलीत ढकलतोय. तिकडे तिकडच्या अंगा बस, पड तिकडे पड. मी त्याला बसविल्याच अशीच पलटी केली तिकडं, कारण की लहान आहे ना, त्याला ऊन कसलं जमत नसतं, पण त्याला कळतच नाही. तू मी तिकडं बसून जातं उठतंय, थोडा अर्धा पाऊण तास झाला की उन्हात येऊन बसत आहे. त्याच्यामुळे मी त्याला बरोबर आता सावलीत ढकलले. आणि आई इकडं तीळ बसवती व्यवस्थित, एक एक काडी करून सरळ बसवती. हा असा छेवडा छिरवा काढायचा असतो ना, एवढा राहिलेला ते. मग आता एवढा झाला की झाला म्हणायचं तिळा. आई हे पिल्लू आत्ता बसलेलं होतं बरं का, आत्ता लगेच तिने पाय लांबवले. लय सारखं झोपले, पेंगाळ्यालाच असतं कधी बी. जेव्हा बघा तेव्हा पेंगाळ्याला असतं. ते बघ बरं ते कसं फ्रेश होतं. ते फक्त रात्रीच्यालाच पाय लांबून झोपायचं, रात्रीच्याला किंवा दुपारी कधी आराम करताना. एवढं काय पाय लांबत नव्हतं पांढरं वासरू, पण हे कधी पण बघा पायच लांबून झोपतं. तिळाचे पेंड्या इथं आणल्यात ना, तर तिळाच्या असं खोप करून घ्यायची, म्हणजे तीळ वाळून जाईल. असं आडवा ठेवला ना तर हे बघा हे ह्याचं तोंड उघडलं ना पुडीचं, तर ह्याच्यातून तीळ खाली सांडतो. असं तीळ वाळल्यानंतर खाली सांडतो, तर त्याच्यामुळे ह्याला आडवं ठेवून जमत नाही, उभं ठेवावं लागतं उभा करून. मग ते असं एकमेकाच्या सपोर्टने उभा करून ठेवायचं. आणि आई मग घेताना कसं चवळ इथं जवळ हातरायचं का, असं लावायचं हे धरे. आत्ता हे ओलं आहे ना, तर त्याच्यामुळे ह्याचे तोंड बंद आहेत. आता आडवं झालं तरी काय अडचण नाही, पण आता ऊन लागल्यावर तोंड उघडे होतील ना, मग त्यावेळेस तीळ सांडणे. तर मी आलोय भिवंगाच्या शेतात, तर बैलांच्या जागा बदलून घेतो. खिलेरीला पण इथं जाणून बांधलं होतं, जागा बदलून घेतो. आणि वारं तर लय सुटलंय बरं का, आभाळ आले इकडनं, पूर्ण एरिया आभाळ आलेलं आहे सगळं. परत वारं चालू आहे. सरजा चल इकडे, सरजा चल ये, चल इकडे ये. का त्याला वाटतं खिलेरी, ही इथं खिलेरी उभा आहे ना, त्याच्यामुळे सरजा आलाच नाही. त्याला वाटलं खिलेरीलाच घातलं होतं. आज काय खुश चला, आधी सरजाची जागा बदलतो मी. हे तिकडं नको, चल इकडे. ए बैल काय राव, नीट खाल्लंच नाही सरजेने गवत, अर्ध गवत तर तसंच खाली दिसते मला. चला त्याला पुढच्या जागे बांधतो. लिंब खातोय का, आता सरजेला पुढच्या जागेवर बांधले, जागा बदलली. आता चिमण्याची जागा बदलतो. वारं तर ते आले, पावसाचा फायदा कमी नुकसान जास्त करीन. आता येऊ चिमण्या चल, हे पुढे चल लगे, चल पुढे बस थांब. आता वार तर भरपूर सुटले, मी हे चक्कू गोळा करतो. बरेच आहेत राव, कुठं काय बघा इथं आणखीन हे 2 थांबा, एक टोकरी जातो. मी बकेट आणली, हे चक्कू बकेटमध्ये टाकून घेतो. एवढे चिक्कू वाऱ्याने पडलेत. आणि वाऱ्याने आपलं सगळ्यात मोठं नुकसान काय होईल सांग का, आपले आंबे आहेत ना, तर आंबे खराब होतील. म्हणजे पावसाचा मार लागलेला आंबा खराब पण होतो आणि वाऱ्याने आंबे पडतात पण, कारण की फक्त पाऊस येत नाही, पावसासोबत वारं पण येतं ना, मग वाऱ्याने आंबे पडतात. आणि जर गारा पडल्या ना
तर आंब्याला गाराचा मार लागला ना तर आंबे खराब होतात. तर ते सगळ्यात मोठं नुकसान होईल पावसाने आपलं. परत आपली बाजरी काढायला आली, बाजरी भिजन. पाऊस नाही यायला पाहिजे, पण पाऊस आता काय सांगता येत नाही. आता तर थोडंसं ऊन पडलंय, पण वारं चालूच आहे, बघू काय होतंय. चक्कू तर मी गोळा करून घेतो, बरेच पडलेत आणखीन, एवढे मला सापडलेत, आणखीन बरेच असते ना आजूबाजूला. ते बघा ना त्याचे काय प्रयत्न चालू आहेत. ती माती खायला बघते, पण त्याचं तोंड मातीत जातच नाही, म्हणून मी त्याला ते मुंगसं लावलंय. किती प्रयत्न करते खायचं. माती खायला मग त्याला संडास लागेल, पोटात दुखेल, मग परत तब्येत खराब होईल. त्याने 1-2 दिवस माती खाल्ली बरं का, मग मला वाटलं त्याच्या पोटात दुखते, कारण त्याने पातळ संडास केली. त्याच्यामुळं मी 2-3 दिवस झालं त्याला तोंडाला मुंगसं लावतोय. मुंगसं जे काय असेल ते. पण तरी पण ते कसं प्रयत्न करते माती खायची, पण तोंडाला मातीच येत नाही त्याच्या. अरे असं पसर असा उगुदी नाही, त्याच्या तोंडात माती जातच नाही, कारण मुंगसंमध्ये येते ना मुंगसं. तरी बघू का त्याच्या तोंडाचं बोट घालून. नाही, माती नाही खाते. हां बघ, तू कोणतं जोडायचं तोड. त्याच्या पुढे अशी गोणी ठेवतो, म्हणजे तोंडच लावणार नाही खाली. बस चला, आता भैया चाललाय नेपेर तोडायला. मी खिलरीला आणून बांधतो इकडं. खिलरी बैल घरी गोठ्यात बांधतो. चल इकडे, चल लवकर, चल इकडे लवकर ये. काय रे, का कावरा बावरा होते, घाबरतोय काय? मी बैलांना घेऊन चाललो आता घरी, सोबतच दोघांना नेतो, कारण की उशीर झाला आता ना, त्याच्यामुळे सोबत दोघांना घेऊन जातो. ए थांब सरजे, थांब रे, उशीर झाला ना, गडबड करते जरा जायला. ए चिमणे ऐक ना, एक तर माझ्या बोटाला लागलंय, आणि बैल. थांब सरजा 2 मिनटं. ए चिमणे खाली सरक. आज चिमण्याला मस्ती लागला, त्याला काम नसलं ना तर असे मस्ती लागतात. हा मग उद्यापासून कामच आहे तुम्हाला. उद्या नाही, परवा दिवशीपासून काम. चिमण्या सरक पलीकडे. ए सरजा ऐक, बैल सुटून हात. आज दोघं मस्ती करतात, पण सुरुवात चिमण्याने केली होती मस्ती करायला. चिमण्या थोडंसं मारायला लागलं ना सरजाला, मग सरजा मस्तीत येतो. चला अलीकडे सरजा, या अलीकडे. आपण अगोदर सरजाला बांधू. पुढे इथं थांब सरजा, थांब, त्याला मारू नको, जनावर यायला लागली आपली फिरायला गेलेली. सरजा थांब. हे चिमण्या चल या. आता ह्यांना ना इकडं उड्या मारायला मोकळ्या रानातच बांधला आपण, काळ्या रानात. ह्यांना घवणीला नाही घेऊन गेलो. इकडं आहे ना खिल्लारी पण सोबत आहे, खिल्लारीचं पिल्लू सोबत आहे ह्यांना. आणि त्यांना सवय आहे, घराच्या आसपास असलं ना मग ओरडत नाहीत, घराच्या जवळ असलं की. पण आता मस्ती करत राहते, आणि ह्यांनी अशी मस्ती करा ना म्हणून ह्यांना जवळजवळ बांधलं आहे मी. म्हणजे एकमेकात अडकणार नाहीत एवढं अंतर ठेवलं आहे, म्हणजे थोडे लांबून लांबून फक्त त्यांचे चेहरेच भेटवत एकमेकाला.
एवढे लांबून बांधलेत. चला आता गावरान जनावर गुरं आलेत ना आपले गावरान गुरं, तर त्यांना बांधतो आता. आले रे वृंदा, चल इकडे ये ना बाई पाटकरनं. हे लाली चल तिकडे. वृंदा आहे, चल वृंदा. ए देवशाही थांब. काय 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 गंगा गंगा ए. आता आमच्या संध्याकाळचे कामं चालू आहेत. इकडं वृंदा चरून आली, त्याच्या वासराला दूध पाजायचं. शिपूट कशी आली होती पिल्ली, ठीक नाही आले. बाकी वृंदा आणि तिचं वासरू. आता लय फास्ट पाणी हे दूध पिते. पाणी चाललं मला काय. चला आता आपला व्हिडिओ पण इथंच बंद करतो. आता सगळे कामं पण झाले. तर जेवण फ्रेश व्हायचं, जेवण करायचं आणि झोपी जायचं.